तुकोबरायांचं सुद्धा आपल्या मुलीवर किती प्रेम होतं. ज्या वेळेला तुकोबरायांची मुलगी लग्नाची झाली, तिचं नाव होतं भागीरथी. भागीरथी ज्या टायमाला लग्नाची झाली ना, त्या टायमाला तुकोबरायांची बायको म्हणते, हो आपली भागीरथी आता लग्नाची झाली, एखादा चांगला मुलगा बघा आणि तिचं लग्न करून टाका. तुकोबरायांना संसारामध्ये रस नव्हता, अजिबात त्यांना संसार आवडत नव्हता. तुकोबरायांनी जरा दुर्लक्ष केलं. भागीरथी एकदा जोरात बोलली, अहो मुलगी उपवर झाली, लग्नाची झाली, ती काय गदेवाऱ्यात ठेवायची, एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न करून टाका. तुकोबरायांनी विचार केला की अरे माझ्या बायकोनी एकदा काय दोनदा मला सांगितलंय, आता माझ्या मुलीचं लग्न मी केलंच पाहिजे. देहू गावच्या पुढे 2 किलोमीटर येलवडी नावाचं गाव आहे, त्या गावातला सुंदर एक मुलगा बघितला, त्याचं लग्न वगैरे जमवलं. तुकोबराय घरी आले आणि बायकोला सांगितलं, जिजा आपल्या भागीरथीचं लग्न आता जमलं, मी माझ्या मुलीचं सालंकृत कन्यादान करणार आहे आणि नवे नवे थाटा माटात माझ्या मुलीचा विवाह मी साजरा करणार आहे. त्या टायमाला जिजाबाई हसल्या आणि जिजाबाई हसून तुकोबरायांना म्हटल्या, हो थाटा माटामध्ये मुलीचं लग्न करायला तुमच्याजवळ रुपया तरी आहे का? तुम्हीच तर म्हणता आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. आज आमच्या घराची अवस्था अशी, चोरांनी कुत्र्यांनी आमच्या दाराचं रक्षण करावं, तुमच्याकडे रुपया सुद्धा नाही, मुलीचं लग्न करणार कसं? भाऊबंद तर मजाच बघायला असतात. एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न जवळ आलं, भाऊबंद म्हणतात बघू कसा काय करतो. करणारा तो आहे, तो माणसाच्या हातून सगळं काही कार्य करून घेत असतो. आणि मग त्या टायमाला तुकोबरायांनी आपल्या मुलीचं लग्न ठरवलं, पण तुकोबरायांच्या मुलीचं कन्यादान करण्याकरता जगाचा बाप आला होता. का तर माझ्या तुकोबरायांनी त्या देवाचं इतकं चिंतन केलं होतं. जो देव माझ्या तुकोबरायांना भेटला नाही, तो अगोदर जिजाबाईला भेटला होता. का तुकोबराय देवाचं चिंतन करायचे आणि चिंतन करणाऱ्या तुकोबरायांची सेवा माझी जिजामाता करायच्या, म्हणून वारकऱ्याने देवाचं चिंतन केलं. आणि तुम्ही जर त्या वारकऱ्याची मनापासून सेवा करत असाल, वारकऱ्याच्या अगोदर तुम्हालाच देव भेटेल, जो माझ्या जिजाबाईला भेटला. तिचं कन्यादान करण्याकरता, आपलं कन्यादान आपला बाप करतो, नाहीतर आपला मामा तरी करतो, पण जिजा माझ्या भागीरथीचं कन्यादान करण्याकरता जगाचा बाप आला होता. जगाचा बाप जिथे आला, जिथे विष्णू आला तिथे लक्ष्मी येतेच. मग जिथे विष्णू आला तिथे लक्ष्मी येते, आणि लक्ष्मी जर दारामध्ये आली तिथे काय कमी आहे? संपत्तीचा राजा कुबेर राजा लग्नाला आला होता. इतकं थाटा माटात भागीरथीचं लग्न झालं, लग्न वगैरे झालं, कन्यादान झालं. संध्याकाळी भागीरथी जायला निघाली. भागीरथी जायला निघाली, नवऱ्याच्या हातामध्ये हात दिला. तुकोबरायांनी सांगितलं, भागीरथी आता सालंकृत कन्यादान तुझं केलंय, आता तुला यांच्या बरोबर जावं लागेल. भागीरथी पाठीमाग पळत आली, आपल्या बापाला कडकडून मिठी मारली, सांगितलं, बाबा आई बाबा तुम्हाला दोघांना सोडून मला या गावातून मला या घरातून कुठं जायचं नाही. बाबा 20 वर्ष तुम्ही मला प्रेमानं सांभाळले, मला तुमच्याच बरोबर राहायचंय बाबा, दुसऱ्या कुणाच्या घरामध्ये मी राहू शकत नाही बाबा, मला माफ करा, पण असं परक्याच्या हातामध्ये माझा हात देऊ नका. त्या टायमाला तुकोबरायांनी भागीरथीला आपल्या जवळ घेतलं आणि त्या भागीरथीला जिजामातेने सांगावं, जिजामातेने भागीरथीला सांगावं, ज्या टायमाला माझ्या तुकोबरायांनी घरामध्ये बसावं ना, छोटीशी भागीरथी पळत जावी, बाबा हा घ्यावी ना, एखादा अभंग मला म्हणून दाखवा. तुकोबराय निवांत बसलेले दिसले ना, ती छोटीशी भागीरथी चिपळ्या घेऊन पळत जायची, बाबा ह्या घ्या चिपळ्या आणि एखादा सुंदर अभंग मला गाऊन दाखवा. इतकं तिनं आपल्या बापावर प्रेम केलं होतं भागीरथी, पण तुला आता बापाला सोडून जावं लागेल. भागीरथी त्या ठिकाणी टाहू फोडून रडते, बाबा मला हे घर सोडून अजिबात कुठं जायचं नाही बाबा, मला तुमच्याच जवळ राहायचंय. आणि त्या टायमाला बापानं सांगितलं, भागीरथी तुझं सालंकृत कन्यादान मी तर केलंय, आता तुला या ठिकाणी या घरातून जावंच लागेल म्हटल्यानंतर भागीरथी त्या ठिकाणी आपल्या बापाच्या समोर आपल्या सासू-सासऱ्यांच्या घरी निघून गेली. तिच्या बापाने तिचं सालंकृत कन्यादान केलं. म्हणून तुमच्याकरता सुद्धा सांगेल, जीवनामध्ये बाप किती महत्वाचा आहे. बाप आपल्या मुलींना लहानाचं मोठं करतो, आई आपल्या मुलींना लहानाची मोठी करते, आणि दिवसाच्या पाठीमागे दिवस निघून जातात, आणि कधी ना कधीतरी त्या मुलींना सुद्धा आपल्या आई बापाला सोडून जावं लागतं, पर घरी जावं लागतं. दिसाड दिस गेले थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले,
लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असं माहेर सासर पांग बापाचे फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. दिसाड दिस गेले थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. म्हणून माझे तुकोबाराय इतकं अखंड अविरतपणे त्यांनी देवाचं चिंतन केलं. पण माझ्या तुकोबारायांना आपल्या मुलीविषयी प्रेम होतच ना, मुलीविषयी लळा होताच ना. म्हणून ज्या बापानं आपल्या मुलीचं कन्यादान करावं, जगी आईचा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा, का जेणेकरून मुलीचं लग्न झाल्यानंतर आपल्या बापाचं नाव तिनं मोठं केलं पाहिजे, ही माझ्या तुकोबारायांना अपेक्षा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जसं आम्ही देवाचं चिंतन केलं तसं तुम्ही सदा आवडीने भावे. हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तिचं चिंतन केलं पाहिजे. आज जर विचार करायला गेलो, नवरात्र उत्सव सध्या चालू आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे, घटस्थापनेचा 5वा दिवस आहे आणि 5व्याच्या दिवशी ही दशमी या जगातून या विश्वातून निघून गेली. आणि निश्चितच ती दसऱ्यामध्ये गेली. देवी माता आपल्या गावात आलेली असताना, आपल्या घरात आलेली असताना दशमी या जगातून या विश्वातून निघून गेली. देवी मातेने निश्चितच तिला आपल्या चरणाजवळ स्थान दिलं असेल, कारण जीवन जगत असताना त्या देवी मातेच्या आपल्यावर अनंत प्रकारचे उपकार आहेत. ज्या टायमाला ती देवी माता एखाद्या सरस्वतीच्या रूपाने येते ना, नाही का, सरस्वती त्या दशमीला तर प्रसन्नच होती, तिचा शाळेमध्ये 1 नंबरच यायचा, नाही का. म्हणून ती सरस्वती माता ज्या टायमाला येते ना, त्या टायमाला ती आपल्याला विद्यादान देत असते. ज्या टायमाला ही सरस्वती माता देवीच्या रूपाने, सरस्वतीच्या रूपाने येते ना, त्या टायमाला तुम्हाला मला प्रत्येकाला ती विद्यादान देत असते. आपल्या जिभेवर काय हवी? सरस्वती हवी, कर्कशा नको. काही काही लोक कर्कशा तोंडाचे असतात, तोंडामध्ये कर्कशा नको. आपल्या तोंडावर, आपल्या जिभेवर सरस्वती माता बसल्या पाहिजे, का जेणेकरून आपण गेल्यानंतर लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे. कर्कशा पत्नी जर मिळाली, लोक म्हणतात बरं झालं कर्कशा अवदसा होती, लवकर गेली. कर्कशा स्वभाव नको, सरस्वतीचा स्वभाव पाहिजे. स्वभाव माणसाचा गोड पाहिजे, नाही का, माणसाचं बोलणं सुद्धा गोड पाहिजे. साचा निमवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं माणसाचं गोड बोलणं असावं. म्हणून सगळ्यांशी चांगलं बोला, सगळ्यांशी प्रेमानं बोला, सगळ्यांशी चांगलं वागा. कारण या जगामध्ये तर माझे एकनाथ महाराज म्हणतात, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, पण कधी घेणार? आवडीने भावे. मनापासून आवडीने आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. तुम्ही सांगाल ताई, आवडीने चिंतन करायचं म्हणजे कसं करायचं? ऐका, एखाद्या माणसाला एखादी भाजी जर खूप आवडत असेल आणि त्या दिवशी त्याच्या आवडीची भाजी जर घरामध्ये केली, तो म्हणतो अरे वा, आज माझ्या आवडीची भाजी केली. आवडीची भाजी म्हटल्यानंतर तो जेवायला बसल्यानंतर असा जेवतो, असा जेवतो, 1 भाकर खाण्याऐवजी अर्धीच भाकर खातो. खातो की नाही? नाही. मग किती खाता? कमीत कमी 1 ऐवजी 2 तरी. का? आवडली म्हणून आपण म्हणतो भाजी खूप छान झाली, अजून थोडी दे, अजून थोडी दे, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरसावडी. आणि गोड लागली म्हणून आपण पुन्हा पुन्हा मागतो. तुका म्हणे गोड लागे आणि तो मागे रसना. गोड लागली म्हणून आपण पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी ती मागतो. भाजीची जशी आवड लागली, जेवणाची जशी आवड लागली ना, तशी भगवत चिंतनाची माणसाला काय लागली पाहिजे? गोडी. कारण देवाचं नाव अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड असं नामचिंतन माझ्या भगवान परमात्म्याचंही दुसरं सांगितलंय. भावे म्हणजे भावानं चिंतन करा. आता भावानं देवाचं चिंतन करायचं म्हणजे कसं? मनातला शुद्ध भाव भगवंता करता फार महत्वाचा आहे. जसा भाव तसा देव या जगामध्ये प्रगट होत असतो. व्यवहारातलं सांगते, ज्या टायमाला स्त्रिया स्वयंपाक करतात ना, स्वयंपाक करत असताना तुमच्या मनामध्ये जे विचार असतात, तुम्ही कांदा जर त्या ठिकाणी तेलावर टाकला, मिरची टाकली, टोमॅटो टाकला आणि ते कांदा टोमॅटो हलवता हलवता तुमच्या मनात जे विचार येतात ना, ते विचार त्या भाजीमध्ये उतरत असतात आणि खाणाऱ्याची बुद्धी सुद्धा तशीच बनते. काय मग
एखाद दिवशी तुमची घरामध्ये कुणाशी भांडण झाली, त्या दिवशी बायका स्वयंपाक करताना गंमत बघा, अशा आपटा आपट करतात ना, खोबरं आपटतील, टोमॅटो आपटतील, मिरच्या आपटतील, कोथिंबीर आपटतील, आपटून आपटून भाजी करतात. त्या दिवशी तुम्ही त्या भाजीला एक नाही 2 खोबऱ्याच्या वाट्या घाला, ती भाजी चांगलीच लागणार नाही आणि खाणारा सुद्धा लगेच भांडायला सुरुवात करतो. का? तर ती भाजी करताना तुमच्या मनात भांडणाचा भाव होता, पण तीच भाजी तुम्ही प्रेमानं करा. माझ्या नवऱ्याला आवडते, माझ्या मुलाला आवडते, प्रेमानं करा. नका तिला खोबरं शेंगदाणे काहीच नका टाकू, नुसती मीठ मिरची मसाला घालून जरी भाजी केली ना, ती भाजी चांगलीच लागते. याला कारण का? ती भाजी करण्यामध्ये तुमच्या मनामध्ये भांडणाचा भाव होता, तर ही भाजी करण्यामध्ये तुमच्या मनामध्ये प्रेमाचा भाव होता. माझ्यावर विश्वास नसेल तर घरी जा, संध्याकाळी नवऱ्याशी चांगली भांडण करा आणि मग भाजी करा आणि खाऊन बघा कशी लागते. असं काही करू नका. जीवनातला भाव हा भगवान परमात्म्या करता फार महत्वाचा आहे. देवा कारणे भाव तस्मात्, देवा कारणे भाव तस्मात्, द्यावे न लागे फारसे, द्यावे न लागे फारसे, झाले एक चित्त तरी चित्त तरी एवढ्यासाठी नका करू आता हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण, एवढ्यासाठी नका करू आता हरे राम कृष्ण हरे राम देवा कारणे भाव तस्मात्, देवा करता महत्वाचा आहे तो भाव, म्हणून त्याच्यावर भाव ठेवा. आपण जर त्याच्यावर भाव ठेवला तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता करणारा भगवंत वरती बसलाय. एके ठिकाणी कबीर महाराजांनी असं म्हटले, चिंता से घटे चतुर्य, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. कबीर महाराज म्हणतात, चिंता से घटे चतुर्य, चिंतेमुळे माणसाचं चातुर्य सुद्धा कमी होतं. दुःख से घटे शरीर, एखाद्या माणसाला तुम्ही सांगता आमच्या घरामध्ये खायची प्यायची कशाचीच कमी नाही, सगळं काही आमच्या घरामध्ये आहे, पण आज दशमी दिदी या जगातून या विश्वातून निघून गेली, तिच्या आई वडील तिचा भाऊ यांच्या मनामध्ये दुःख आहे. असा एकही दिवस नाही का त्यांच्या डोळ्यातून आपल्या मुला नाही. अशा माणसाला आपण कितीही जरी खायला दिलं ना, तरी सुद्धा ती माणसं जीवनामध्ये आपल्याला कधीच आनंदी दिसणार नाही. का? तर त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे. दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी. काही काही लोक म्हणतात, ताई पूर्वी आमच्याकडे फार पैसा होता, पण आमच्या हातात आता पैसाच राहत नाही. पैसा म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये थांबत नाही. ज्या दिवशी आपल्या हातात पैसा राहत नाही, त्या दिवशी आपण ध्यानात घ्या का कुठेतरी माझं पाप वाढत चाललंय. पैसा तुम्हाला हवाय तर त्याकरता काय करा, देवाचं चिंतन करा. आणि संत महात्मे म्हणतात, हे मी सांगत नाही, कह गए दास कबीर. हे कबीर महाराज म्हणतात, ही संतांची वाणी आहे आणि संतांची वाणी जीवनामध्ये ही कधीच खोटी ठरत नाही. म्हणून तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता करणारा भगवंत वरती बसलाय, म्हणून आपण अजिबात कुठल्याही गोष्टीचा खेद मनामध्ये बाळगायचा नाही. अभंगाचे दुसरे चरण. नको खेद करू, नको खेद करू, नको
हरिमुखी गाता हरिमुखी गाता पती लक्ष्मीचा जाना जाते पती लक्ष्मीचा जाना जाते हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत से तुकोबारे म्हणतात जीवन जगताना कुठल्याही गोष्टीचा खेद दुःख मनामध्ये बाळगायचं नाही तर तुमची माझी चिंता करण्याकरता पती लक्ष्मीचा जाणत असे लक्ष्मीचा पती तुमची माझी प्रत्येकाची काळजी या जगामध्ये व्हायला तयार आहे. आत्ताच्या काळामध्ये काही काही लोकांची गंमत अशी झाली लोकांना देव नको देवाची बायकोच पाहिजे. लक्षात आलं का? देव नको ते म्हणतात आम्हाला देवाची बायकोच पाहिजे. आता देव तो हरी आना बातो 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 हरी. देवाचे पाय कोणाच्या हातात आहे? पाय लक्ष्मीचे हाती नाही का? देव आपल्या घरामध्ये आला की लक्ष्मी ही आपोआप आपल्या दारामध्ये येत असते नाही का? मग ज्या ठिकाणी देव आला तिथे लक्ष्मीची काय कमी? देव आला की देवाच्या चरणाची सेवा करण्याकरता लक्ष्मी येते. तुम्हाला पैसा पैसा म्हणून पैशाच्या पाठीमागे पळायची गरजच नाही. तुम्ही इतकं देवाचं चिंतन करा का सुखे येतो घरा नारायण. स्वतःहून देव आपल्या घरामध्ये येणार आणि देव आपल्या घरी जर आला तर देवाच्या चरणाची सेवा करण्याकरता लक्ष्मी ही आपोआप आपल्या दारामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पती लक्ष्मीचा जाणत असे म्हणून तो ठरवतोय माझ्या बायकोला कोणाच्या घरी पाठवायचे. तो आज्ञा देतो लक्ष्मी जा आणि त्याला आता भरभरून दान दे. कधी कधी लक्ष्मीला सांगतो जा आणि त्याच्याकडेच आहे तेवढं आता काढून घेऊन ये. आले देवाजीच्या मना रे देवाजीच्या मना 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 आले देवाजीच्या मना रे देवाजीच्या
आहे देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. ज्या टायमाला भगवान परमात्म्याच्या मनामध्ये येतं ना, त्या ठिकाणी तुमचं माझं कुणाचंच काही चालत नाही. आणि ज्या दिवशी भगवान परमात्म्याने ठरवलं आता या माणसाला उचलायचं, त्या दिवशी भगवान परमात्मा कुठल्याही कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला घेऊन जाऊ शकतो. तुमच्याकरता एक गोष्ट सांगेल, भगवान परमात्म्यानं आपल्याला जन्माची वेळ सांगितली, पण भगवंतानं आपल्याला मरणाची वेळ सांगितली नाही. का? कारण देवाला माहिती आहे, कदाचित डॉक्टर सांगू शकतात ह्या दिवशी तुमचं बाळ जन्माला येणार आहे, त्या दिवशी आपल्या बाळाचा जन्म होतो सुद्धा, पण अजूनपर्यंत असा एकही माणसाने सांगितलं नाही का ह्याच तारखेला तुम्ही मरणार आहात. कारण देवाला माहिती आहे आपण ज्या टायमाला जगामध्ये आलो ना, माणसाने हसत हसत या जगातून निघून जायचंय, एका झटक्यात तो आपल्याला घेऊन जातोय. कोण कधी जाईल याची गॅरंटी नाही, पण मरणाची वेळ जर भगवंताने सांगितली असती, बाबा पुढच्या महिन्यात 15 तारखेला तो मरणार आहे, असं जर आपल्याला माहिती पडलं असतं तर ह्याच महिन्यामध्ये लोक अटॅक येऊन गेले असते का मी पुढच्या महिन्यात मरणार आहे. म्हणून भगवंतानं आपल्याला मरणाची वेळ मात्र कळू दिले नाही. जन्माची वेळ सांगितली. जीवन जगत असताना आपल्याजवळ ज्ञान हवं, विद्या हवी. विद्येची देवता ही सरस्वती आहे, ती तुम्हाला मला प्रत्येकाला ज्ञान देते नाही का. म्हणून त्या देवी मातेचा, त्या सरस्वतीचं चिंतन आपण केलं पाहिजे. जीवन जगत असताना तुम्हाला सांगते, आत्ताच्या काळामध्ये लोक धनावर संपत्तीवर प्रेम करतात. तो का म्हणे धनासाठी देती प्राण, धनासाठी संपत्तीसाठी लोक आपला जीवही द्यायला तयार असतात. एक सुंदर उदाहरण महिलांकरता सांगते. एका गावात एक बाई आपल्या नवऱ्याला म्हटली, काय हो ते शेजारच्या बाईला किती सोनं, गळ्यात सोनं, हातात बांगड्या, सगळं सोनंच सोनं, आणि अजूनपर्यंत मला 1 ग्रॅम सुद्धा सोनं केलं नाही. मी तुमच्याकडे कधी मागितलं नाही, आजच मागितलंय, काही करा, आजच्याच मला तुम्ही गळा भरून सोनच करा. नवऱ्याने विचार केला, बायकोने कधी नाही मागितलं, आजच मागितलं, आपणही बायकोची इच्छा पूर्ण करावी. आता परिस्थिती जरा गरिबीची होती. आत्ताच्या काळामध्ये गळा भरून सोनं करायची सोपी गोष्ट आहे का? एखादी जमीन विकावी लागेल तरच होईल. तिने सांगितलं, काही करा, कर्ज काढा, व्याजाने घ्या, उसने घरा, कसंही करा, पण मला गळा भरून सोनच करा. नवऱ्यानं विचार केला, बायको सारखी सोनं म्हणते. नवरा लगेच बाजारात गेला, कल्याणछान त्यानं आपल्या बायको करता गळा भरून 100 रुपयाचं 1 किलो सोनं आणलं. त्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? बेंटिक्स म्हणतात. आणलेलं दिसतंय त्यांनी. काय म्हणतात त्याला? बेंटिक्स. ते सोन्यासारखं, सोन्यालाही हाप करतं इतकं ते चमकत असतं. ते गळा भरून त्यानं ते सोनं आणलं, आपल्या बायकोला दिलं, आणि बायकोला म्हटलं, अगं सकाळपासून सारखी सोनं करते, हे घे सोनं घाल गळ्यात. तिनं ते सगळं सोनं गळ्यामध्ये घातलं. नवऱ्याला म्हटले, अहो एवढं सोनं घालून अजूनपर्यंत कधीच मी कोण गावात गेले नाही, मला कुणीच एवढं गळा भरून सोनं घालताना बघितलं नाही. एखाद्या जत्रेत घेऊन चला, गावातली यात्रा आहे का, जेणेकरून सगळ्या गावातल्या बायका माझं सोनं बघतील. यात्रेमध्ये चालली, आता विचार करा, एवढं गळा भरून सोनं तिनं कधी घातलंच नव्हतं. ती फक्त इकडे तिकडे बघायची, मला कोणी बघतं की काय, माझं सोनं कोणी बघतं की काय, कोण काय म्हणतंय का. खाली वरती बघायची आणि खाली पाय टाकायची. तेवढ्यात एका चोरट्यानं बघितलं, यात्रा म्हणजे चोर असतातच. एका चोरट्यानं बघितलं, बाईच्या जवळ बरंच सोनं दिसतंय, गळा भरून दिसतंय. एवढं सोनं मिळालं ना, म्हटले 10-15 दिवस दुसरी चोरी करायची गरजच नाही. चोर तिच्या मागे गेले, तिचं घर शोधून ठरवलं आज रात्री मध्यरात्री हिच्या घरी जायचं आणि हिचं सगळं सोनं चोरायचं. घर बघून ठेवलं. रात्रीच्या टायमाला चोर तिच्या घरी गेले. नवऱ्याला म्हटले, अहो पहिल्या दिवशी सोनं केलंय, मी अजूनपर्यंत एवढं सोनं घालून कधी झोपले नाही, आज माझी इच्छा आहे हे सगळं सोनं घालून झोपा. म्हटलं, तुझी इच्छा, घालून झोप. सगळं सोनं घालून झोपली. रात्रीच्या टायमाला चोर आले, खिडकीतून बघितलं, हॉलमध्येच झोपलेली होती, एकटीच होती. चोर आली, तिच्या गळ्यामध्ये हात घातला. गळ्यामध्ये हात घातल्याबरोबर दोन्ही हाताने सोनं दाबून ठेवलं. होतं कसं? खोटं, बेंटिक्सचं. सोडतच नाही. राग आला, रागाच्या भरामध्ये जसा हिसका मारला, सगळं सोनं हातामध्ये घेतलं, दार उघडलं, चोर दारातून पळत सुटले. ही त्यांच्या पाठीमागं पळत गेली. मोठ्यानं म्हटले, मेल्यानो न्या, सगळं सोनं खोटं तर होतं. खोटं होतं म्हटल्यावर असा राग आला. चोराने विचार केला, दुपारचे 12 ते रात्रीचे 12, आणि त्यातल्या त्यात सगळं खोटं सोनं. चोर परत आले. त्या चोर 2-4 जणांनी तिला इतकी मारली. ती म्हटली, मेल्यानो मारा, तुम्हाला केवढं मारायचे तेवढं मारा, पण तुमच्यापेक्षा ना आमचा पप्याचा बाप मला जरा जास्तच मारतो. तुका म्हणे धन, आणि धनासाठी
देती प्राण. धनासाठी संपत्तीसाठी आपण जीवही द्यायला तयार असतो. धनासाठी संपत्तीसाठी जीव देऊ नका. तुम्हाला जीव द्यायचा आहे. तुका म्हणे बळी आणि जीव दिला पाया तळी. माझ्या भगवान परमात्म्याकरता तुम्ही जीव द्या. माझा भगवंत तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने चिंतन करा. विठोबा लक्ष्मीचा अपमान करू नका असं म्हणतात. ज्या घरामध्ये स्त्रियांचा नेहमी आदर सत्कार सन्मान केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मीची कधीच कमी पडत नाही. आणि ज्या घरामध्ये नेहमी स्त्रियांचा अपमान केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच थांबत नाही. स्त्रियांचा आदर सन्मान करायला शिका. स्त्रियांचा अपमान करू नका. बरेच लोक म्हणतात आमच्या घरामध्ये शांतता नांदत नाही, आमच्या हातात लक्ष्मी येत नाही. तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीला जर नाराज करत असाल तर बाहेरची लक्ष्मी येईल का? येणार नाही. आपल्या लक्ष्मीला आनंदी ठेवा. आपल्या घरची लक्ष्मी जर आनंदामध्ये असेल तरच लक्ष्मी तुमच्या दारामध्ये येते. आणि म्हणून आपली मुलगी एक सुद्धा लक्ष्मीच असते. आज एक मुलगी आपल्या आईला आपल्या वडिलांना सोडून या जगातून या विश्वातून निघून गेली. आई आणि मुलीचं नातं म्हणजे किती गोड असतं. 1-2 मिनिटात सांगून जाईल असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही. पण ज्या टायमाला एखाद्या आईचं आणि मुलीचं भांडण होतं ना त्या माय लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं. माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. घरामध्ये आईचं आणि मुलीचं भांडण जर झालं मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण आई जे शिकवते ते काय असतं. आई शिकविते तुला राग येतो लेकी पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. आई आपल्या मुलीला शिकवते, आपल्या मुलीवर संस्कार करते. बाळा आपली मुलीची जात आहे, लग्न करून तुला परक्या घरी जायचंय. रस्त्यावर परक्या पुरुषाशी जर बोललं लोक संशय घेतात, लोक नावं ठेवतात. असे संस्कार आई आपल्या मुलीवर करते. आणि आपल्या मुलीवर संस्कार करता करता मुली लहानाच्या मोठ्या होतात तेच कळत नाही. आज एक मुलगी या जगातून या विश्वातून निघून गेली. त्या आईचं काळीज, त्या वडिलांचं काळीज, आज त्यांचं हृदय आपल्या मुलीशिवाय मुलीच्या आठवणीशिवाय 1 मिनिट सुद्धा थांबायला तयार नाहीये. ती आई म्हणते आज माझ्या मुलीसाठी माझा जीव व्याकुळ होतोय. आणि ज्या टायमाला आपली एखादी मुलगी लग्न करून पर घरी निघून जाते ना त्या टायमाला ती आई आपल्या मुलीची आठवण म्हणून या जगामध्ये काय करत असते. लेक जाते सासरला आई लाग कर मेना सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही बोलते आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा कस कोरड्यानं दिला पाणी येत खळा खळा. आपली मुलगी लग्न करून जायला निघाल्यानंतर आईला रड असं म्हणावं लागतं का हो. आज एक ही दिदी या जगातून या विश्वातून निघून गेली. मी त्या आईची त्या वडिलांची अवस्था बघितली. कोणीही माणूस समोर दिसला, एखादी मुलगी समोर दिसली का ते रडतात. आपल्या मुलीवर असणारं प्रेम. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते जीवनामध्ये मुलगी फार महत्वाची आहे. भगवंत कोणाच्याही घरामध्ये मुलगी देत नाही. भगवंत सुद्धा विचार करतो या मुलीला ही माणसं घरामध्ये प्रेमानं सांभाळतील अशाच घरामध्ये भगवंत मुली देतो. इतर कुणालाही मुली देत नाही. म्हणून ज्या टायमाला मुलीचा गर्भ पोटामध्ये असतो त्या टायमाला ती मुलगी, काही काही लोक म्हणतात मुलगी आम्हाला नको, पण ती मुलगी पोटातून गर्भातून आपल्या आईला विनंती करते आणि आईला सांगते आई मला मारू नको, मला या जगामध्ये यायचंय, मला सुद्धा हे सुंदर जग बघायचंय. 9 महिने 9 दिवसाण मला जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसाण मला जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पणती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पणती विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारी नाक मुरडणार ग. मुलगी आहे म्हणून सारी मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाना तुझी कुजबुज ऐकू येई.
माझ्या चिमुकल्या कानाना तुझी कुजबुज ऐकू ये वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई अविचाराने तू नको करू घात ग अविचाराने तू नको करू घात ग जन्मभर ठेवी नाही मी तुला सुखात ग जन्मभर ठेवी नाही मी तुला सुखात ग तुझ माझं नशीब ग तुझ माझी पुण्याई तुझ माझं नशीब ग तुझ माझी पुण्याई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई मुला समान मुलीला देऊ जन्माचा हक्क ग मुला समान मुलीला देऊ जन्माचा हक्क ग तूच भ्रूण हत्तीला या घाल पाय बंद ग तूच भ्रूण हत्तीला या घाल पाय बंद ग तारण मारण सर्व तुझे हाती आई तारण मारण सर्व तुझे हाती आई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई म्हणजे वंशाच्या दिव्या करता आपण पंथी विझवतो याचा मायबापाला भान राहिलं नाही जीवनामध्ये वंशाचा दिवा म्हणजे मुलगा असतो ना पण घर उजळण्याचं काम ती पंथी करत असते म्हणून जीवनामध्ये मुलगी सुद्धा फार महत्वाची आहे म्हणून असं आपण म्हणतो ना ज्याचं जातं त्यालाच कळतं नाही का आज त्यांची नात त्यांची मुलगी आज या जगातून या विश्वातून निघून गेली त्यांचं दुःख हे न झेपण्यासारखं आहे नाही का अतिशय कष्टानं त्या आई बापानं त्या मुलीला वाढवलं आणि तीच मुलगी आज या जगातून या विश्वातून निघून गेली आणि म्हणून आज या ठिकाणी स्वर्गवासी कुमारी दशमी शरद पाटील हिला आपल्यातून जाऊन आज 5 वर्ष पूर्ण झालेत वडिलांचं आपल्या मुलीविषयी असणारं प्रेम वडिलांच्या आपल्या मुलीवर असणारी माया मी नेहमी सांगते सगळ्यात जास्त प्रेम जर बाप कोणावर करत असेल आपल्या मुलीवर करतो पण बाप ते प्रेम दाखवत नाही कारण त्याला वाटतं माझी मुलगी म्हणजे एक दिवस परक्याचं धन होणार आहे मला त्याच्यापासून त्रास होणार आहे आज त्यांची दशमी परक्याचं धन होण्यापेक्षा या जगातून या विश्वातूनच ती परकी होऊन निघून गेली अतिशय मोठं दुःख तिने तिच्या कुटुंबाला दिलेलं आहे भगवत चरणी प्रार्थना करेल की आमच्या दशमी दिदीला भगवंत स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देऊ ईश्वर तिच्या आत्म्याला चिरशांती देऊ तिचे आई वडील तिचा भाऊ नाही का यांना जे काही दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची ताकद भगवंत त्यांना देऊ माझ्या वतीनं माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीनं दिदीला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते आज या ठिकाणी या कीर्तनामध्ये मृदुंग वाजवण्याकरता आपल्या ठाणे जिल्ह्याचं भूषण भिवंडी तालुक्याचं भूषण महाराष्ट्रात ज्यांचं खूप मोठं नाव आहे ते खारबाव गावचे तेजस महाराज मडवी या ठिकाणी आले गोड अशी मृदुंगाची सेवा दिली महाराजांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ती माझीच विद्यार्थिनी खारबाव गावची युवा कीर्तनकार प्रीतीताई पाटील दुसरी आहे भूमी पाटील नवघरची आहे आणि या मुली उत्तम प्रकारे कीर्तन प्रवचन करतात माझी नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर अकोल्याकडे मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे यांच्यासारख्या 20-25 मुली संस्थेमध्ये शिक्षण घेतात निश्चितच आमच्या पाठीमागे कुठेतरी महिला कीर्तन करता तयार व्हाव्या हीच इच्छा आहे म्हणून आपल्या परिसरातल्या अनेक विद्यार्थिनी या 2 विद्यार्थिनी चांगल्या पद्धतीने आता कीर्तन करतात बाजूला आहे ती नगर जिल्ह्यातली आहे प्रतीक्षा गायकर ती सुद्धा चांगलं कीर्तन करते श्रावणी आव्हाड ज्योती पिंपळासची आहे तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले पण तिने सांगितलं ताई मला कीर्तनकारच व्हायचं आहे आपल्या शेजारच्या पिंपळास गावच्या आहे ज्योती त्याच्यानंतर आमच्या वडूनवगरची भाविका पाटील तीही चांगलं प्रवचन करते त्याच्यानंतर शिवानी आरती मेमाने शिवानी पल्लवी आणि पूर्ण्याची दुसरीला आहे ती पूर्णा गावातली आहे युविका पाटील नाही का ह्या सगळ्या विद्यार्थिनी आज या ठिकाणी आल्या गोड प्रकारे नाचल्या गोड प्रकारे गायल्या नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी माझी इच्छा होती दीदीचं कीर्तन आहे म्हणून पाठीमागे सगळ्या दीदीच पाहिजे म्हणून या सगळ्या मुली दादा शरद दादा तुमच्याकरता माझ्या संस्थेवरून आणल्यात
आणि विनेकरी ताई यांनी गोड सेवा दिली. त्यांना अचानक सांगितलं ताई विना घ्या, कारण विना घेण्यासुद्धा करता सुद्धा माळकरीच माणूस असावा लागतो. नारदाची गादी आहे ती. तुम्हाला बघितलं होतं पण तुम्ही पुढे गेल्या, म्हणून मग त्यांचं भाग्य होतं, त्यांच्या गळ्यामध्ये तो विना मिळाला. ताई तुमचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला ते शिष्टीमले भाऊ, दादांची शरद भाऊंचीच ती 64 आहे, मंडपही त्यांचाच आहे. गोड सेवा दिली त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग गणगोत्र नातेवाईक त्यांच्या या दुःखात सहभागी झालात, त्यांच्या या कार्यात सहभागी झालात. शरद दादा एक खरं सांगेल मी तुम्हाला, आपल्या परिसरामध्ये शक्यतो पुण्यस्मरणाचे कार्यक्रम जास्त होत नाही, केलं तर पहिलं, आणि माणसं असले तरी 100-200. मलाही वाटलं आजही तितकेच लोक असतील, पण दादा तुम्ही समाजातल्या लोकांवर केलेलं प्रेम आणि तुमचा घराणा, तुम्ही लोकांना जे काही प्रेम देता नाही का, या तुमच्या प्रेमाखातर आणि तुमच्या मुलीविषयी असणारं प्रेम, या प्रेमाच्या माध्यमातून आज इतकी मंडळी या कार्यक्रमाकरता श्रोतवर्ग उपस्थित झालात की आपल्या भागामध्ये तरी वर्ष श्राद्धाला एवढी गर्दी पहिल्यांदाच असेल. ही तुमच्या कार्याची पोचपावती आहे. म्हणून असंच समाजामध्ये तुमचं चांगलं नाव राहू द्या, असंच लोकांशी प्रेमाने राहत जा. एका दिदी आपल्यातून निघून गेली, आज ना उद्या आपल्यालाही जायचंय, म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळ्यांशी गोड बोला, सगळ्यांशी प्रेमाने राहा. यूट्यूबच्या माध्यमातून हे कीर्तन लाईव्ह झालेलं आहे, त्या दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. समोर बसलेली ही सप्ताह कमिटीतली सगळीच माणसं, वारकरी संप्रदायातील माणसं, आपण सर्वजण या ठिकाणी आलात. वेळोवेळी गावात कुठलंही कार्य असेल तुम्ही सगळे मला फोन करून या कार्यक्रमाला बोलवता, वेळोवेळी आमची आठवण काढता. आणि म्हणून आज एकच सांगेल की तुमच्या आपल्या भिवंडी तालुक्याच्या आशीर्वादानं, ठाणे जिल्ह्याच्या आशीर्वादानं आज मी महाराष्ट्रभर या ठिकाणी नाव कमवू शकले. याला कारण का, आपल्या भागाने जर उचलून धरलं तरच महाराष्ट्र उचलतो, भागाने जर उचलून आपटलं तर महाराष्ट्र आपटतो. पण मला एक आनंद वाटतोय का माझ्या भागानं मला नेहमी उचलूनच धरण्याचं काम केले. कुठलंही कार्य असू द्या, पहिला फोन वनिताताईंना येतो, मी नसेल तर मग दुसरे कीर्तनकार. इतकी तुम्ही सगळी माणसं माझ्यावर मनापासून प्रेम करतात, कारण ह्याच कोण गावामध्ये आतापर्यंत माझे जवळजवळ 25-30 कीर्तनं झाले असतील, पण तुम्ही कंटाळत नाही मला का, तुमचं आमच्यावर असणारं प्रेम. आता रात्री आम्ही शिर्डीच्या पुढे 100 किलोमीटर होतो, रात्री 12 वाजता तिथून निघालो. सकाळी 5:30-5:45 आम्ही सगळे नवघरला आलो. सकाळी 8 वाजता फ्रेश होऊन परत इकडे आलो. रात्री 9 ते 11चं कीर्तन परत सिन्नरला आहे. परवापासून सातारा, सांगली, मग डायरेक्ट 7 तारखेला कशेलीला कीर्तन आहे, त्याच दिवशी येणार आहे. रोजचे 2-2 कार्यक्रम आहेत. माझ्या मिस्टरांची साथ आहे. तुमच्या सगळ्या